रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज पण मी एक सुंदर चांगला फ्लॅट दाखवतोय, जो फ्लॅट तुमचा माधव पलास या नावाचा साधारणतः 2023ला सोसायटी झालेली आहे. म्हणजे तुम्ही जरी 20चं कन्स्ट्रक्शन जरी दिलं तर 5-6 वर्ष जुनी असणारी जी बिल्डिंग आहे, फेस आहे, त्या फेसमध्ये हा 1 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट 452 आणि या फ्लॅटसोबत आपल्याला एक ओपन कार पार्किंग पण मिळणार आहे. आणि खरं त्याच फ्लॅटमध्ये मी आज आलेलो आहे आणि हा फ्लॅट तुम्हाला खरं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिम वगैरे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाकी या फ्लॅटमध्ये सगळेचे सगळे आहेत. बाहेर जाताना नॉर्थ ईस्ट फेसिंगचं खरं घर आहे. बाहेर जाताना तुम्हाला नॉर्थ ईस्ट मिळेल आणि साऊथ वेस्ट आतमध्ये गेल्यानंतर मिळेल. त्याच्यामुळे हवा खेळती म्हणा, घरात उजेड म्हणा, त्या सगळ्या गोष्टी नक्की चांगल्या आहेत. जर तुम्ही खरं लॉबीमध्ये आपण आलो तर समोर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 1 फ्लॅट आहे. एवढी मोठी आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला लॉबी बाकी ह्या घरामध्ये तुम्हाला खूप चांगली मिळते. त्या साईडला पण एक लिफ्ट आहे, पण तत्पूर्वी ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथं 2 लिफ्ट्स ऑलरेडी आहेत, त्या साईडला 2 लिफ्ट आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 4 लिफ्ट. आणि जर तुम्ही घर बघितलं तर हे जे 2 घराच्या मध्ये असणारं हे तुमचं असणारं अंतर आहे. ग्राउंड प्लस 16 माळ्याची बिल्डिंग. आपला फ्लॅट तसा बघितलं तर हायर फ्लोअरलाच असणार आहे. जर तुम्ही घराच्या आतमध्ये आलात तर तुम्ही बघू शकता किती मोठी, चांगली, पद्धतशीर, चांगला, मोठा असा प्रशस्त आणि चांगला हॉल बाकी तुम्हाला नक्की मिळतो. आणि हॉलच्या जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथे बाकी तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी मिळते. स्टँडिंग बाल्कनीमधनं मात्र तुम्ही जर बघितलं तर तुमचा व्ह्यू ब्लॉक होत नाही. समोरच्याचं जे बिल्डिंगचं टॅरेस आहे ते टॅरेस तुम्हाला मिळते, कारण ते ह्या बिल्डिंग खाली येतात, आपली बिल्डिंग थोडीशी वरती येते. आणि समोर जर तुम्ही बघितलं तर हिरानंदाने इस्टेट तुम्हाला पूर्णपणे दिसतं. बोलेवाड मॉल दिसतो किंवा TCSचं ऑफिस वगैरे तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी नक्की आणि चांगल्या पद्धती एवढं मोठं तुम्हाला हे असं सुंदर एक स्टँडिंग बाल्कनी मिळते. अशा पद्धतीचा हा फ्लॅट खरं असणार आहे. जर तुम्ही बघितलं तर हा हॉल वगैरे पण मोठा आणि चांगला नक्की असणार आहे. ज्यावेळेला हॉलच्या आपण पुढे जातो त्यावेळेला तुम्ही इथे जर आलात, इथे तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं मिळतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण इकडे पुढे आलो तर इथे वॉशिंग मशीनसाठी परत एक मोठी जागा किंवा कपडे वाळवत घालण्यासाठी पण तुम्हाला इथे चांगली मोठी जागा नक्की मिळते तुम्हाला ह्या एरियामध्ये. आणि नंतर जर आपण ह्याच्या बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला अपोजिटला इमिडिएटली एक सुंदर 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन मिळतं. आणि किचनच्या जर ह्या साईडला आपण आलो तर इथे परत तुम्हाला एक खरं स्टँडिंग बाल्कनी म्हणा किंवा किचनमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा त्याच्यात मिळून घ्यायचे, स्टोरेज बनवायचे तर ते तुम्ही बनवू शकता. आणि इथून पण तुम्ही जर बघितलं तर पूर्णपणे हिरानंदानीचं इस्टेट तुम्हाला इकडनं प्रॉपरली नीटनेटकं नक्की दिसतंय. अशा पद्धतीचं खरं ह्या साईडचं होतं. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला आपलं एक शेवटचं बेडरूम खरं शिल्लक राहतं. तर हे शेवटचं बेडरूम आहे. शेवटच्या बेडरूमला आल्यानंतर पण तुम्ही बघू शकता मोठं बेडरूम आहे. इकडे आला तर तुम्हाला इकडे पण स्टोरेजसाठी खरं जागा उपलब्ध केलेली आहे. हे ग्रिल जर थोडंसं आपण बाहेर घेतलं तर ही जागा पण तुम्हाला स्टोरेजसाठी चांगल्या पद्धतीची वापरायला मिळेल. इकडनं जर इथे आला तर इथे तुम्हाला कपाटासाठी चांगली मस्त आणि पद्धतशीर मोठी जागा दिली गेलेली आहे. आणि इकडे तुमचा बेड बाकी सुव्यवस्थित चांगल्या पद्धतीचा लागेल. आणि बेडच्या जर तुम्ही ह्या साईडला आला तर इथे तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि मोठं अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे पण मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे. हिरानंदानीला लागून असणारा फ्लॅट आहे. वाघबीळ लोकेशनला असणारा हा फ्लॅट आहे. ठाणा स्टेशनपासून 8-9 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट आहे. तर अशाच पद्धतीचे फ्लॅट आपण दाखवतो. इथं बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली आहे. कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचा प्रस्ताव आपण जरी दिला तर ते लोनही आपल्याला मिळणार पण आहे. राहिला प्रश्न किमतीचा, तर ह्या मालकांनी सांगताना आता 75 लाख रुपये, 75 लाख रुपीज निगोशिएबल ठेवलेली किंमत असणार आहे. पण खूप मोठं निगोशिएशन नसेल, थोडंसं निगोशिएशन याच्यात पण होऊ शकतं. तर अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घर दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम चालतो, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमच्याकडनं काहीतरी रोज नवीन जात राहावं. तुम्हाला मार्केट कोणत्या मार्केटला कुठं काय काय चाललं हा एक अंदाज पण येत राहावा. त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी मला ते घरं बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. आवडलं तर शेअर बीर तसलं काय करायचं तर तेही करा. आणि त्याच्यानंतरही असं वाटतं की फोन करा असं वाटलं तर फोनही करा. फोनवरती तुम्हाला मी नीटनेटकी माहिती देऊ शकतो. सगळ्याच गोष्टी मला याच्यावरती पण बोलता येत नाही, त्याला काही बंधनं असतील. सो मला असं वाटतं की फोन केला तर मला अजून जास्त व्यवस्थित समजून नक्की सांगता येईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.